नमस्कार मंडळी, कसे काय सगळे बरे आहेत ना? तर मंडळी आम्ही आला होतो शिमग्याला गावाला. तर आमच्याकडच्या पोरांनी असा प्लॅन केली की नदीवर जाऊन मस्तपैकी पार्टी करायची, जंगी पार्टी करायची. तर आज सगळी पोरं एकत्र येऊन नदीवर आलेलं, नदीवर आता मस्तपैकी पाण्यात पोहायचं पण आणि पार्टी पण करायची. कोंबडी उमडी आणलेली आहे, डायरेक्ट खाली जेवण करून मस्तपैकी खायची. हे बघा आता कशी सगळी पोरं येतात, हे बघा पाठीमागून. नमस्कार मंडळी, चला सगळी जबरदस्त तयारी चालू आहे. बघा ही आपली मंडळी, चला पुढे जाऊन थांबे. हे बघा सगळी मंडळी रेडी आहे आता. ही मंडळी आता नदीवर पोहोचलेली आहे. बघा ही आपली नदी आहे, ही आपली नदी आहे एक नंबर. आणि ही आपली पोरं इकडनं हे बघा चालत आहेत. आपली नदी आहे एक नंबर नदी. हे बघा पोरं आता नदीवर आले. आपल्याला आता 2 नंबर नदी. हे कोंबडी कुठे आहेत? कोंबडी आम्ही आता आलोय तांदूळ धुवायला. हे बघा मंडळी, तर आम्ही आता आलोय कालढवावर तांदूळ धुवायला आलेला आहे. हे बघा आपले परशुराम सरकार कशी ते तांदूळ धुत आहेत. घरात काही धुतलं होतं काय तांदूळ? पहिल्यांदा धुतात. पार्टीला आल्यावर सगळ्या पोरांना पहिल्यांदाच काम करायला लागतं. घरात कोण काम करीत नाही, कारण की आळशी होतात घरात राहण्याचे. हे बघा कसं आहे व्यवस्था करत आहेत. आणि ह्या साईडला आपले जेवण करी इकडं चुलबिल मांडून एकदम मस्त प्रकारे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. आणि इकडे काय कोणाला न सांगता कालीच गांजे शिजवत आहेत. ए पोरांनो लवकर या. तर हे बघा मंडळी चांगले कालीच गांजा शिजून इथं खात आहेत. शिजवल्यापेक्षा अशी बाहेर पार्टी करायला लय मजा येते. तर आपल्या गावातली पोरं एकत्र मस्त तुला नाही देणार तो. अरे मला नको, अरे मला पण पाहिजे. हे बघा इकडे बघा, तुम्ही 2 शब्द बोला तुमच्याबद्दल, पार्टीबद्दल काय तुम्हाला वाटतंय? काळीच गांजा आम्ही भासतोय ना, हा दाखवणारला अजिबात मिळणार नाही. आई शपथ, म्हणजे दाखवणाऱ्याला काळीच गांजा भेटणार नाही आहे. तर मंडळी बघू शकता जबरदस्त अशी जंगी पार्टी चाललेली आहे. चला आपण ह्या साईडला येऊया. ही बघा ही आपली नदी आहे आणि नदीच्या काठावरच आपण पार्टी करत आहोत. हे बघा हे कालीच गांजे, हे बघा हे पण इकडे शिजवत आहेत प्रत्येक जण. मंडळी नो या ठिकाणी आपला आता कार्यक्रम अर्ध्यापर्यंत संपत आलेला आहे. आणि ह्या कार्यक्रमाचे आपले सूत्रधार हे बघा आयोजक रणजित आगरे हे आता पाणी भरत आहेत, बघू शकता तुम्ही. तर मंडळी खूप धमाल चालली आमच्या पार्टीची. आणि हे बघा सर्व मंडळी तिकडे पार्टी चालू आहे आणि इकडे कालीच गांजाचा कार्यक्रम एकदम गपचीप चालू आहे. हे बघा हे कालीच गांजे 2 जण गपचीप करतायत पण आणि खातायत पण. तुम्ही बघू शकता हे 2 जण आहेत ना, सगळ्यांना फसून गपचूप कालीच गांजे खात आहेत, बघू शकता तुम्ही. इकडे मोठा गेम होत आहे, त्यामुळे गेमवर लक्ष आपलं आहेच. तर या ठिकाणी 3 पार्ट्या जमून असं वेगवेगळ्या ठिकाणी कोण तांदूळ शिजवत आहे, भाजी कापत आहे, तर त्या साईडला कोण कालीच गांजे कापत आहे. आणि ह्या साईडला आपले खाडगी सगळे बसलेले आहेत. ह्या साईडला आपले जे खाडगी बसले आहेत ते खतरनाक खाडगे आहेत. नाही म्हटलं तरी पार्सल मागवलेत, पार्सल डुब्यावरनं पार्सल मागवलेले आहेत. असे साधे सुद्धा खाडगी नाही आहेत, बघू शकता तुम्ही. काय जन्म गेला खाडगी, पण खाडगीगिरी करताना सगळा साखट्याचा सगळा कलक घेत आहेत पूर्ण आमच्या चिखलामध्ये. बघू शकता तुम्ही एकदम सुंदर प्रकारे पार्टी चालली आमची. अशी धमाल फक्त गावाकडे करायला भेटते. तर मंडळीनो गावाकडे यायची मजा हीच आहे आणि ही मजा अनुभवायला फक्त गावाकडे यावं लागतं. तर मंडळीनो बघा पार्टी चालू आहे आणि हा इकडे बघा एकटा लेग पीस खातोय. हा बघा इकडे एकट्यासाठी. तर मंडळी हा आमच्या पार्टीमध्ये नाही आहे, हा एकटा लेग पीस इकडे स्वतः खायला बघतो, बाकी कोणा देत नाही. हा बघा हा काय बरोबर आहे का सांगा मला, दाखव इकडे कॅमेरा दाखव इकडे. हा काय बरोबर आहे का सांगा मला. हा एकटा लेग पीस भाजून खातोय, आम्हाला पटत नाही. तर मंडळीनो नदीवर पाणी भरपूर आहे आणि आम्ही अशा पाणी पुढे जाऊ नको थांब आणि चिकन धुवायचं आहे. इकडे द्या बाल्टीतनं पाणी घेऊन येतो तुम्ही. तर मंडळींनो ह्या ठिकाणी हा बघा इकडं पाय भाजण्याचा कार्यक्रम चालू आहे. इकडं पाय भाजून खातात बघा, इकडे पाय भाजून खायला लागले. तिकडे बघ बघा ही मंडळी पाय भाजणारी मंडळी आहे. बघा पाय भाजून खातात मस्तपैकी, काय मजा चालली नाही. हा बघा हा इकडे काहीतरी वेगळाच कारभार चालू आहे. हा कालीच गांजाचा कारभार चालू आहे इकडे, हा बघू शकता तुम्ही. हे बघा कसे तोंडाला लाल करून खातात. हे बघा हे मला वाटतं साऊथ आफ्रिकेच्या जंगलामधून आलेले आहेत, बघू शकता तुम्ही. हे 2 जण नेग्रो लोक आले ते साऊथ आफ्रिकेमधून आलेले आहेत, कारण की त्यांना अशी तंगडी खायला लागतात. हे बघा
ही तंगडी अशी खायला लागतात त्यांना. ठिकाणी मासेमारीचं सुद्धा काम चालू आहे. तर आपल्या ठिकाणी गणेश केळकर हे मासेमारी करत आहेत, पण माशावर नेम लागत नाही आहे. तर गडी काय समजत नाही कुठल्या माशाला नेम लावू कसा लावू. पण आज आपल्या या ठिकाणी चांगल्या प्रकारे फिश मारिंग करत आहेत आपले गणेश केळकर. हा बघा डावऱ्या हाताने डावखोळापर्यंत गोलंदाज आहे आणि हा असा नेम लावत आहे, पण काय मासा काय सुरीला फसत नाही आहे. बघू आता आपण काय भेटतं इथं. इथं काय सुद्धा रेती गावली, फक्त नेम लागलेला नाही आहे. ह्या सफलता भेटली आहे यांना, त्यामुळे तुम्ही घरात जावे. आणि बोचाला लाल 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 टोमॅटो भारी येईपर्यंत इथं तिखट टाकण्यात येत आहे. बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त असा कोल्हापुरी तिखट टाकत आहे. आणि म्हणजे सगळं ह्या बघा या ठिकाणी आपला भात शिजलेला आहे. आणि हे बघा हे जेवणकरी सर्व मंडळी आहे, खूप मेहनत घेत आहेत या ठिकाणी. असा फोडणी देत आहेत कांदा लसणीची. तर बघू शकता तुम्ही मंडळी. हा जर एक नंबर नाही झाला तर मिशीच काढून दे. तर बघू शकता तुम्ही मंडळी इकडे जबरदस्त जेवणाचा कार्यक्रम होत आहे खूप सुंदर प्रकारे. काय मासेमारी गावली का? मासे बिसे गावले काय? मासे भेटत नाहीत नदीमध्ये, मासे संपले म्हणतात गणेश केळकर. मासे चतुर झालेत. मासे चतुर झालेत का? बरं बरं बरं. तर मंडळीनं आपलं जेवण आता रेडी झालेलं आहे. तर आपल्या सगळ्यांना आता जेवायला बसायचं आहे. तर पोरं काय काय जण गेली होती मासं पकडायला. तर मंडळीनं हे बघा आपल्या पोरांनी चांगलं मासं पण पकडली नाही. बघा जबरदस्त बारक्या पोरी जाऊन मासं पकडून आणले. ते सुत्री दाखव, सुत्री ते सुत्री दाखव. ही बघ हा माल्याचा मासा बघ, हा बघ हे बघ. आणि ही बघ सुत्री बघ, ही सुत्री पकडल्या पोराने. जबरदस्त मासं पकडल्यात पोरांनी नदीवर. तर मंडळीनं ही बघा ही सुतेरी आहे, सुतेरी ही बघा ही. कांडारीन पास पकडली मस्त हो का. तर आपलं मंडळी आता जेवण पण झालेलं आहे. आता मासं पण शिजवायचं लगेच. आपलं आता मासे शिजून झालेलं आहे. ही आपली सर्व मंडळी आलेली आहे. बघा आता जेवणाचा कार्यक्रम सुरू करायचा आहे. हा आपला भात बी तिकडे रेडी झालेला आहे. तिकडे आपलं सगळं जेवण झालेलं आहे. आणि इकडे जरा टेस्ट करून बघणारे आपले रिपेस्टर करीत आलेले आहेत जेवणाची टेस्ट करून बघायला, जेणेकरून जेवण नंतर चांगला लागायला पाहिजे. तर ओमकार शेठ जेवणाची तुम्ही टेस्ट करून बघितली तुम्ही पण, तुम्हाला कशी टेस्ट कशी वाटली? चिकन एक नंबर केलंय. हॅट्स ऑफ आपल्या कुकसाठी. परशुराम शिरकर एक नंबर कुकिंग केलं. भारी भारी. मी पण एक फोड खाल्ला, मस्त लागला. तर मंडळी ही नदी आहे आणि या नदीच्या काठावर आम्ही जेवणाचा कार्यक्रम इथे करत आहोत. ही आपली सर्व मंडळी आहे. तर आपल्या त्या काठावर जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. आता आपण सगळ्यांनी जेवायला बसायचं आहे. चव जबरदस्त येणार आहे याला. मला तो 2 दे. सगळ्यांना 2-2 घ्यायचं, मस्त टेस्ट येईल. रसा हवाय, रसा हातावर रसा दे. ओंकार आंबा होता, आंब्याची फोडा हवी ती. आधी भात वाढून घेऊ दे, आधी भात वाढून घेऊ दे. हा बसो भाजा लागलाय खाली. रियान ग्लास दे ना, एम्प्टी ग्लास. पण मुरुजा तू पाला लक्षात ठेव. आणि आम्हाला नको दाखवू. हा तुला जरा लाईट कर. गाईज जेवण एकदम आहे ना टेस्टी झालेलं आहे. फक्त ही प्रतिमेची कृपा आहे. हो 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 थँक्यू थँक्यू. वा हे आपले जेवणकरी होते. यांनी आपलं खूप चांगलं जेवण बनवलंय. खूप सुंदर असं जेवण बनवलं रुपेश शेरकर यांनी. मला संपत नाही. आपली पार्टी सक्सेसफुल झालेली आहे. आणि आता सगळे रेड्या म्हैशी आता पाण्यामध्ये बोकलाला जात आहेत. हे बघा हे सगळी मंडळी आता पाण्यामध्ये आले. हे बघा चांगलं पोट टाईट करून एकदम मस्त चिकन मटन खाऊन, सॉरी मटन नाही चिकन खाऊन, हे बघा सर्व मंडळी पाण्याचा आनंद घेत आहेत. पाणी सुस्वच्छ आहे, पिण्यालायक आहे, जबरदस्त. फिल्टरपेक्षा स्विमिंग पूल पेक्षा भारी पाणी आहे. मंडळी आता रानात जेवण झाल्याच्या नंतर इथे पोहण्याची मजाच खूप खतरनाक वाटते.
मी पाण्यात बसायला आलोय. हे बघा खूप छान वाटतं. हा खूप जबरदस्त पाण्यामध्ये बसण्याची आणि जेवण झाल्यावर जबरदस्त मजा. ही फक्त गावाकडेच मजा अनुभवायला मिळेल. त्या स्विमिंग पूल पेक्षा भारी जबरदस्त. या या बस ढेंगावर झाली. ए बाबल्या कम टू कोकण. चप्पल वावली वावली चप्पल पकडा 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 चप्पल पकडा. वावली वावली वावली. ओके ओके पकडला आहे. चप्पल पकडलेली आहे. कर चालू कर चालू. मजा राहण्याची अशी गोव्यात आल्यासारखं वाटतं. मंडळीनं आपली पार्टी मजबूत करून झालेली आहे आणि आता सगळ्या म्हशी पाण्यात बोकलून आता दऱ्याच्या काठावर आणल्यात. हे बघा हे बघा ह्या सगळ्या म्हशी आता आराम करत आहेत. हे बघा ह्याच्यामध्ये रेडकी पण आहे. रेडकू लपला बघा. रेडकू 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 हे बघा रेडकू इथं लपलेलं आहे. हे रेडकू इथं रेडकूला हात काढला. तर आता आपण अशा तरी आपली पार्टी इथं संपन्न झालेली आहे आणि आपण आता आपल्या घराच्या दिशेने जात आहोत. चला मंडळीनो आता इथून पुढे आपण भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. तर मंडळीनो मी सर्व मुलांनी चांगल्या प्रकारे पार्टी दर्जेदार पार्टी केलेली आहे आणि पार्टी चांगली सक्सेसफुल ठरलेली आहे. तर आता आमचा इथं हा ब्लॉग संपलेला आहे. तर मंडळी व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये.